पहिल्या चेंडूवर फलंदाजाला पूर्णपणे चकित केले. चकवा देणारा चेंडू होता फलंदाजाला. अतिशय भरधाव भन्नाट वेगामध्ये विनेशने चेंडू टाकला होता. डॉट बॉल. तिथे काय घडलंय? सॉफ्ट डिसमिसल, कॉट अँड बोल्ड. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. मिळून दिलेले. दुसऱ्या चेंडूवर पहिला चेंडू डॉट बॉल गेला आणि पाहतो शून्यावर मोठा हादरा दिलेला आहे श्री जानकाई माता खारबाव संघाला. मंगेशच्या रूपामध्ये चेंडूला फक्त हलक्या त्याने खेळला होता. सॉफ्ट अँड ड्राईव्ह. दुसरी धाव. तिथे मात्र पहिल्याच पाहतो आपण प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट मंगेशची. तिसऱ्या चेंडूवर धावबाद झालेले महेश. जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे पहिल्या षटकामध्ये. अक्षरशः फलंदाजीला सुरुंग लावलेला आहे. बॅक टू बॅक दोन फलंदाज तंबूमध्ये माघारी जाताना श्री जानकाई माता खारबाव या संघाचे न्यू बॅटर रमाकांत क्रमांक 4 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विनेश टिचून गोलंदाजी करतोय. फ्लिक केलेल्या चेंडूला फक्त हलक्यात आणि शॉर्ट मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष 30 यार्ड सर्कल मध्ये फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने ऑफ द मार्क विलास वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्येला मात्र सुरुवात केली आहे. धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना विनेश. चेंडू मात्र डाऊन द लेग स्टंप. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल एक्स्ट्राच्या रूपाने. धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावफलकावर 2 धावा. पण गोलंदाजी खूप चांगली करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त हलक्यात आणि खेळला होता. चायनीज कट चेंडू जाते शॉर्ट लेगला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक रिस्की सिंगल पूर्ण करताना रमाकांत. सिंगलने रमाकांत ऑफ दी मार्क. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 3 या आकड्यावर धावून पोहोचलेली आहे. 3 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. एक खराब स्थिती आपल्याला बघायला मिळते जर आपण विचार केला तर. श्री जानकाई माता खारबाव या संघाचा पंच केलेला चेंडूला. चेंडूचा लॅडीप एक्स्ट्रा कबर सीमारेषेकडे अतिशय वेगाने. चेंडू नाही थांबणार. मिळतील या 4 धावा. चौकारानिशी आता धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 7-2 गड्यांच्या मोबदल्यात. वेलकम प्रदीप पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. टीडीसी बँकेचे पदाधिकारी आहेत. विष्णू, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच गुलाब पाटील, आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. आपल्या होम ग्राउंडवर यानंतर जलवा दाखवण्यासाठी टीम आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघ देखील सज्ज होणार आहे. त्यांच्या विरोधात मात्र एक जबरदस्त टीम असणार आहे. ते नटराज खारबाव. चांगली अग्नि परीक्षा असेल आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे या संघाची.
दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे भीम. समोर जाईल बॅटर रमाकांत जो एका धावीवर खेळतोय. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. पुल केलेला आहे. चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जाते. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करताना बॅटर रमाकांत. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये यानंतर तयार राहायचा नाणेफेक करण्यासाठी नटराज खारबाव आणि आरसी पाटील फाउंडेशन हॅवे दिवे. उमेश जोशी साठी बघा एक सुवर्ण संधी. प्रत्येक झेल साठी एन्जॉय ग्रुप यांच्याकडून एन्जॉय ग्रुपचे प्रदीप पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. चिप केलेला स्ट्रेट फटका केलेला डाऊन दी ग्राउंड. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे अतिशय चपलाईने पूर्ण करताना फलंदाज रमाकांत. उमेशला सुवर्ण संधी आहे. निश्चितच जर झेल टिपला तर एन्जॉय ग्रुपचे सदस्य प्रदीप पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. तर धावसंख्या धावपलकावर 11. पाणी घेऊन जायचंय स्टंप साठी मैदानाच्या आतमध्ये. क्विक लगेच जायचं आपण षटक संपल्यानंतर यस. पुन्हा एकदा त्याच अंदाजाने खेळलेले आहे. क्षेत्ररक्षक दक्ष हाय जंप मारली चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत अवधी होता बॅटर कडे. 2 धावा पूर्ण केल्या. ओव्हर थ्रो होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 14 धावा 2 गडी बाद झालेल्या आहेत. तिसऱ्या गड्यासाठी मात्र एक महत्वपूर्ण भागीदारी होताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इनिशियल ओव्हर मध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात झालेली नाही. पण दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगल्या धाबा येताना खारबाव संघाच्या दृष्टिकोनातून पुल केलेला कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय डीप मधून. थ्रो तिथे निश्चितच चांगला बघायला मिळतोय. पण पुन्हा एकदा तिथे 2 धाबा पूर्ण करताना बॅटर विलास. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 16 ला 2 खेळाडू बाद 16 धावा धावफलकावर. धावफलक सतत हलतं ठेवलेलं आहे. हे खूप महत्वाचं असतं. सकाळचं सत्र आहे. बॉल बॅटवर येत नाही नीटचा. अगदी बरोबर. त्याचं कारण म्हणजे धाव पडलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा नो बॉलचा इशारा येते. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण केल्यात पलून. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आला होता. 1+3 4 धावा मिळतील. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकताना धावपलकावर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. एक चांगली धावगती राखण्यामध्ये आता तरी यश आलेले आहे. 0 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले होते. 20 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. जबरदस्त. छोटीशी का होईना पण संघासाठी एक महत्वपूर्ण उपयुक्त भागीदारी होताना. चेंडूला फक्त सॉफ्ट हँडने खेळलेला आहे. इजी सिंगल पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामध्ये फलंदाज फसलेला आहे आणि अशा प्रकारे फलंदाज क्रमांक तर धावसंख्या धावपलकावर 21.
तिसऱ्या गड्यासाठी तब्बल 21 धावांची भागीदारी झाली. खूप चांगला खेळ केला रमाकांतने, आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्याने वैयक्तिक 9 धावांचं योगदान दिलं आणि तो धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेला. न्यू बॅटर जितू येते खेळपट्टीवर क्रमांक 5 वर खेळण्यासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावर. भीम तयार, राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केले. चेंडू अलॉंग दी कार्पेट अतिशय वेगाने स्क्वेअर लेग सीमारेषेकडे सरसावला होता. एक इझी सिंगल पूर्ण केलेली आहे आणि या एक धावसंख्येच्या मदतीने 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 3/22 आफ्टर 2 ओव्हर 22 लॉस ऑफ 3 विकेट. मालिकावीरासाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल ज्याने स्पॉन्सर केलेल्या ॲडव्होकेट मनोज ठाकूर यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. अंतिम विजय संघासाठी ज्याने आम्हाला आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय रघुनाथ शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रदीप शेठ रघुनाथ पाटील यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी तसेच रोख रक्कम देखील त्या संघाला दिली जाईल. त्यांचे देखील खूप खूप आभार. ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर केलेले आहेत ते माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रानोली पिंपळगर दिनेश जोशी यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला महत्वाचं योगदान दिलेले आहे त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. श्री जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड मास्टर 40+ संघाच्या वतीने. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे सागर. खेळपट्टीवर जितू खेळतोय एका धाबेवर. विलास एक चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. मौलिक धावा त्याने जोडलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. स्ट्रेट फटका खेळलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा जितू सहज अगदी इझी 2 रन कंप्लीट केलेले आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 24 धावा. पुन्हा एकदा सज्ज होताना सागर बॉलिंग मार्कवर. मिस्टर फटका आहे बघूया. क्षेत्ररक्षक झेपावतोय. उमेश चांगले क्षेत्ररक्षण करतोय. जितूला फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना धाव पलकावर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा तयार सागर. चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण केली आहे विलासेने. दुसरी धाव मात्र घेतली जाणार नाही कारण फक्त एकच धावावर संतुष्ट मानताना तिथे फलंदाज विलास. धावसंख्या 26 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील केलेला आहे स्टंपिंगचा. पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पाहतोय जितू. कुठल्या प्रकारचा नुकसान नाही, धोका नाही. चेंडू जाते डॉट. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 26-26. 26 ला 3 खेळाडू बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सागर खूप चांगली गोलंदाजी करते. तिसऱ्या षटकाच्या स्पेल मध्ये 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या. इकॉनॉमिकल त्याचं षटक आतापर्यंत तरी बघायला मिळते. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू डाव्या इष्टीवरचा होता. फ्लिकच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न. फुटणे पायाने चेंडूला अडवलेला आहे. सीमारेषेवर जबरदस्त फिल्डिंग. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 3+1 अशा 4 धावा मिळतील.
धावसंख्या बोनसच्या रूपाने आता स्कोरबोर्डवर 30 या आकड्यावर धावसंख्या धावून पोहोचलेली आहे. चांगला आकार येतो धावसंख्येला. पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर विलास. चेंडू मात्र ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव सहज तिथे पूर्ण करताना बॅटर पंचांचा लेग बाईटचा इशारा येते. या सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना 31 धावसंख्या आतापर्यंत तरी धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सागर, सामोर जाईल डावखुरा फलंदाज जितू. जितूला खेळपट्टीवर काहीसा आतापर्यंत तरी शांत ठेवलेले आहे. जोरदार अपील, यस, फिंगर अप, बिग विकेट, बिग लॉस. जितूच्या खेळीचा अंत होतोय. अजून एक धक्का. जितू याची सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करीत होता. तिथे फलस्वरूप पायचीत स्वरूपामध्ये त्याचा खेळ समाप्त झालेला आहे. तर अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 31. नटराज खारबाव आणि आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे आपण ताबडतोब रिपोर्ट करायचंय. प्रभाकर शेवटच्या षटकासाठी सज्ज होते. बॉलिंग ट्रॅक वर फ्लायटेड डिलिव्हरी टर्न बघायला मिळते. पूर्णपणे चकित केलेल्या बॅटर विलासला. अतिशय चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर वळण घेतला होता, वळत होता चेंडू उजव्या यष्टीच्या किंचितसा बाहेर चेंडू वळला. पुन्हा एकदा प्रभाकर तयार. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अक्रॉस दी लाईन होऊन खेळला होता फटका. दुसरी धाव घेताना मात्र निश्चितच परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज विलासच्या खेळीचा देखील अंत होते. 1 मोर विकेट डाऊन. पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये तिथे फलंदाज धावचीत बाद झालेला आहे. धावसंख्या धाव फलकावर स्थिर आहे 32. 32 ला 5 खेळाडू बाद. राजेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना. आता मात्र जे काही चेंडू उरलेले आहेत या चेंडूंवर जेवढ्या धाबा येतील तेवढ्या मी तर म्हणेन संघासाठी खूपच फायदेशीर असतील. आणि इथून जर चांगली गोलंदाजी केली, कमी धावांवर जर रोखले या षटकामध्ये तर निश्चितच एक सोपं समीकरण असेल पिंपळा संघाच्या दृष्टिकोनातून. चेंडू ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात करून दिली विनेशने. खूप जबरदस्त असरदार गोलंदाजी केली. आता शेवटच्या षटकामध्ये प्रभाकर खूप इफेक्टिव्ह गोलंदाजी करते. लाभदायक संघासाठी हे षटक हाताळताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंदाधुंद बॅट चालवली होती. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना स्कोरबोर्डवर 34 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 34 धावा. शेवटचा अंतिम षटक. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने पाहतो आपण. जबरदस्त गोलंदाजी केली जात आहे. अगदी
फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू हे टाकले जाताना पाहते खूप जबरदस्त गोलंदाजी करते प्रभाकर. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेले, धावसंख्येला खीळ बसवलेले, लगाम लावलेला आहे. कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. फलंदाज स्कॉट बेंट बाद होते. अशा प्रकारे धक्का लागते श्री जानकी माता खारबाव या संघाला. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 34 आणि 35 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी सुजाता स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाला. या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. आतिश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते स्वागत आणि सन्मान. आतिश पाटील यांना विनंती करते या स्पर्धेला खास भिवंडीचा एक बुलंद आवाज माझे परम मित्र
मोहन भोईर यांना सन्मानित केले जात आहे जरीमरी चषक 2023 च्या माध्यमातून। मनोज पाटील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आलिमघर यांना देखील सन्मानित केले जाईल। आतिश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। धन्यवाद। तर सामन्याकडे थोडस गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेतलेला आहे। चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। खराब क्षेत्ररक्षण आणि हॅलो हॅलो पहिल्या चेंडूवर चौकार प्रभाकर याने 4 धावांचे योगदान दिलेले आहे। अतिशय जबरदस्त फटका ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला होता तिथे गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि निश्चितच 4 धावा ह्या मोजाव्या लागलेल्या आहेत। त्या श्री जानकी माता खारबाव या संघाला रमाकांत पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर। बॅटची कडा घेऊन चेंडू सेकंड स्लिप मध्ये गेला होता। संधी चालून आली होती पण अवघड झेल होता। जर तिथे स्लिप असती तर निश्चितच फलंदाज बाद झाला असता कदाचित। तर निश्चितच मी तर म्हणेन एक जीवनदानच प्राप्त झाले असंच म्हणावं लागेल प्रभाकरला। सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावफलक 5 धाबा। पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक रमाकांत पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर। छोटासा रनवे इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे। क्षेत्ररक्षक चेंडू बसून खूप दूर आहे। डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय विनेश द्वारा। 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत। धावसंख्या 2 ने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 7 धावा। लक्ष्य 35 धावांचं। पुन्हा एकदा रमाकांत पुढे सरसावधून खेळलेले चेंडू येते मिडॉनला। लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेपावतोय डीप मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते। फक्त विनेशला 1च धाव मिळेल। सिंगलने धावसंख्या आलूच पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 8 धावा 8 रन बने। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर। पुन्हा एकदा तयार बॉलिंग रॅम्पवर। पुढे सरसावधून खेळलेल्या जबरदस्त फ्लॅशिंग अप ड्राईव्हचा फटका। चेंडू मात्र अतिशय वेगाने सीमारेषेच्या बाहेर। टिपिकल पॉवर प्लेचा फटका। ब्युटिफुल शॉट 4 रन्स। धावफलकावर 12 धावा। चांगली सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी फलंदाज प्रभाकर आणि विनेश। पुन्हा एकदा रमाकांत तयार होते। चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा फटका आहे। चेंडू मात्र डीप कव्हर सीमारेषेकडे चालला अतिशय वेगाने। 4 धावांसाठी चौकार। जबरदस्त सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। पॉवरफुल स्टार्ट। समालोचक आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। माझे परम मित्र आहेत। तर अशा प्रकारे 16 धाबा एक चांगली सुरुवात आहे। आपण जर बघितलं तर कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला एक प्लस पॉइंट ऍडव्हान्टेज आहे सुजाता स्पोर्ट्स पिंपळा संघाचा। आपण जर विचार केला तर जी सुरुवात हवी होती ती सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे। 35 धावांचं लक्ष्य असताना मात्र जबरदस्त तडाखेबंद आणि दमदार सुरुवात आपल्या संघासाठी मिळून दिली आहे दोन्ही सलामीवीरांनी। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 16। बघा श्री जानकी माता खारबाव संघ खूप चांगला आहे परंतु या वर्षी त्यांचा तालमेल आपल्याला बघायला मिळत नाही मैदानाच्या आतमध्ये। अगदी बरोबर। सातत्य खूप महत्त्वाचं असते क्रिकेटमध्ये। कन्सिस्टन्सी राखणे इतके सोपं काम नाही।
भल्या भल्या देशांना खेळाडूंना ते काम जमलेलं नाही, पण 2 ते 3 खेळाडूंचा मी उल्लेख करणार. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 18 धावा. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर प्रेम इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. चेंडू जाते शॉर्ट कव्हरला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. खरं तर फ्री बॉल होता. समाचार घेता आलेले नाही बॅटर प्रभाकरला. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 19 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. प्रेम दुसऱ्या षटकाला सुरुवात करताना बॅकफुट पंच, जबरदस्त शॉट. चेंडू मात्र दणदण करत चाललाय. सीमारेषेच्या बाहेर नाही थांबणार. मिळतील 4 धावा. गुड शॉट, चौकार. स्कोर बोर्डवर 23 आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहेत. दमदार सुरुवात बघायला मिळते. पुढे सरसाव दोन खेळलेल्या ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू झाला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण जबरदस्त तिथे होत नाही. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक जबरदस्त बाउंड्री. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. प्रेम वर हल्ला चढवलेला आहे. पुढे सरसाव दोन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. गोलंदाज झेपावला होता. विरुद्ध दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा झेल. 2 धावा विनेश पूर्ण करते. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता असेल इथून. सुजाता स्पोर्ट्स पिंपळाशी संघाला 29 धावा धावफलकावर. विनिंग शॉट विजयी फटका कोणाच्या बॅट मधून येईल. पूर्णपणे एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त वर्चस्व प्रस्थापित करताना ह्या पहिल्याच सामन्यामध्ये चेंडू मात्र तिथे बीट झाला. बॅटर बीट झाला एसटी रक्षक आणि चेंडू सरळ निघून गेला. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 22 स्वरूपामध्ये मिळेल हा चौकार. दोन धावांची आवश्यकता आहे इथून विजय मिळवण्यासाठी सुजाता स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाला. पुढे सरसाव दोन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर वळण घेतला. चेंडूने वळत होता चेंडू. खरं तर आपण पाहतोय उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर वळला. चेंडूचा डॉट. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या कायम आहे धावफलकावर 33. 2 षटकांच्या अखेरीस 33 धावा धावफलकावर. 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता. पूर्णपणे एकतर्फी हा सामना. 33 धावांची भागीदारी. टॉप ओपनर प्लेयर सलामीवीरांमध्ये चांगला ताळमेळ बघायला मिळाला. 3 चौकारांच्या मदतीने खेळते प्रभाकर 14 धावांवर. विनेश 2 चौकारांच्या साह्याने खेळतोय वैयक्तिक 14 धावांवर. चेंडू मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. विनिंग शॉट. याच बरोबर मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे सुजाता स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक. श्री जानकाई माता खारबाव.